सर्वांच्या मनात देशाबाबत अभिमान असला पाहिजे अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी लोकशाही मराठीच्या वंदे मातरमच्या रियालिटी चेक संदर्भात प्रतिक्रिया दिली। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाले असून या अनुषंगाने वंदे मातरम गीत गायनाचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। तसंच दिल्लीमध्ये भव्य सोहळा आणि महाराष्ट्रातही विविध कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती सुद्धा भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 7 नोव्हेंबर या दिवशी दिल्ली येथे संपूर्ण वंदे मातरम गीत हे 9:45 हे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून एक भव्य असा कार्यक्रम हा दिल्ली येथे आयोजित केला आहे। खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आहे हा विषय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं शासकीय कार्यक्रम म्हणून प्रत्येकाने तो करावा अशा पद्धतीचं आपलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशाला विनंती केलेली आहे। यामधल्या भावना आपण लक्षात घेतल्या पाहिजे। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश एक वेगळ्या दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न हा देशाचे पंतप्रधान सातत्याने करतायत। आपली तरुण पिढी जी आहे या तरुण पिढीच्या मनामध्ये राष्ट्राबद्दल एक जाज्वल स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या नेतृत्वात सातत्याने तसा प्रयत्न केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।